नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजकाल पण बघतो, आजकालची पिढी ही सगळ्या गोष्टी अपग्रेड करत असते. मोबाईल अपग्रेड, गॅजेट्स अपग्रेड, लाईफस्टाईल अपग्रेड. पण ज्याच्यामुळे हे संपूर्ण तुमचं आयुष्य चालत असतं ते म्हणजे तुमचं मन. त्याला कधी शेवटचं तुमच्या मोबाईल, गॅजेट किंवा लाईफस्टाईलसारखं शेवटचं कधी अपग्रेड केलेलं तुम्हाला आठवतंय का? तुम्हालाच ठाऊक नाहीये. तसंच दिवसभर आपण आपल्या आयुष्यातल्या अनेक समस्यांची उत्तरं इकडे तिकडे शोधत फिरत असतो. उदाहरणार्थ, पैसा कुठून कमवू, यश कसं मिळवू, नाती कशी जपू आणि आनंद कसा शोधू. पण कधी स्वतःच्या मनात खोलवर डोकावून पाहिलंय का? कदाचित तुमच्या सगळ्या या समस्यांची उत्तरं ही बाहेर नाहीतच, ती आधीपासूनच तुमच्या अंतर्मनात खोलवर दडून बसलेली आहेत. आजच्या या धावपळीच्या जगात प्रत्येक व्यक्ती काही ना काही चिंता, भीती, अनसिक्युरिटी किंवा मानसिक गोंधळ ही सतत अनुभवत असते. बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी माणसं ही आतमधून थकलेली असतात. अशा वेळी एकदम साधी, काहींना बोरिंग वाटणारी पण प्रभावी असणारी एक गोष्ट आपल्याला यातून बाहेर पडायला मदत करते, ती म्हणजे मेडिटेशन. तसं तर आपण आपल्या ह्या रोजच्या स्ट्रेसफुल लाईफमधून थोडंसं बाहेर पडून टेम्पररी बेसिसवर मनाला विरंगुळा देण्यासाठी अनेक गोष्टी करू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या आवडत्या तुमच्या डेस्टिनेशनला व्हिजिट देऊन, एखादा तुमच्या आवडतीचा मनातला छंद जोपासून किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तींबरोबर तुम्ही कुठेतरी आउटिंगला वगैरे जाऊन. पण मेडिटेशन ही गोष्ट तुम्हाला एका जागी बसून कोणताही खर्च न करता आणि या बाहेरच्या काळानुसार बदलणाऱ्या किंवा कालांतराने नाहीशा होणाऱ्या त्या वस्तूंच्या सुखापेक्षा शाश्वत आणि जे सत्य आहे, जी पॉवर आहे, जी एनर्जी आहे आणि जी इनबिल्ड तुमच्यामध्येच परमेश्वराने पहिल्यापासून दिलेली आहे, तिची आठवण करून देतं, ते म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे तुमच्या स्वतःच्या आत लपलेल्या त्या शक्तीपर्यंत पोहोचण्याची सर्वात सोपी आणि प्रभावी किल्ली किंवा मार्ग असं मी म्हणेन. स्वतःची एक पॉवरफुल व्हर्जन अनलॉक करण्याची एक सिक्रेट टेक्निक आहे ती. अनेक लोकांना असं वाटतं की मेडिटेशन म्हणजे डोळे बंद करून विचार करणं बंद करणं. पण इथे ॲक्च्युली विचारांशी आपल्याला युद्ध करायचंच नसतं. मेडिटेशन म्हणजे तुमच्या मनाचं तुम्ही निरीक्षण करणं, आपल्या श्वासाकडे, आपल्या विचारांकडे, आपल्या भावनांकडे शांतपणे लक्ष देणं. जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्या मनामध्ये ॲक्च्युली किती गोंधळ सुरू आहे. त्या गोंधळातून शांततेकडे जाण्याचा प्रवास म्हणजे मेडिटेशन. आपल्या शरीराला झालेली जखम ही आपल्याला वरून दिसते आणि आपण ती औषध पाणी करून बरीही करू शकतो. पण मनाला झालेली जखम ही दिसतही नाही आणि कालांतराने अनेक पुढे येणाऱ्या आपल्या प्रसंगानुरूप ती मागेही पडून जाते. उदाहरणार्थ, आपल्याच बालपणीचे काही आलेले आपले अनुभव असतील, अनेक मनापासून प्रयत्न करून सुद्धा काही गोष्टीत आपल्याला मिळालेलं अपयश असेल, त्यामुळे खचून गेलेलं आपलं मन असेल, नातेसंबंधातील आलेलं दुःख असेल, कोणाचे तरी बोललेले निगेटिव्ह शब्द जे आपल्या मनाला लागलेले असतील, कुठली तरी भीती किंवा हा सततचा कामावरचा आपला तणाव, हे सगळं आपल्या त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हळूहळू साठत जातं आणि आपल्याला ते कळतही नाही की आपल्या मनामध्ये हे भावनिक विचारांचं ओझं किती जमा झालेलं आहे. ते मेडिटेशन करताना आपलं मन हळूहळू शांत होतं आणि ह्या आत दडलेल्या भावना ज्या आहेत त्या हळूहळू वर यायला लागतात. मेडिटेशन करताना म्हणूनच कधीकधी डोळ्यातून अश्रूसुद्धा येतात, कारण त्या ठिकाणी आपलं मन हे स्वतःला हीलिंग करत असतं, ते रिपेअर होत असतं. यालाच मनाची नॅचरल ट्रीटमेंट थेरपी असं म्हणतात. आपण जरी अनेक आपल्या बऱ्याच गोष्टी ह्या वरवरच्या मनाला विचारून डिसिजन्स घेत असलो तरीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्या सबकॉन्शियस माइंडवर डिपेंड असतात. फॉर एक्झाम्पल, आपल्याला काही ठराविक बाबतीत लागलेल्या आपल्या पहिल्यापासूनच्या सवयी, काही सिच्युएशनला रिगार्डिंग एक ठराविक डिसिजन घेण्याची मनाला लागलेली सवय किंवा पद्धत, ठराविक गोष्टींबाबत आपल्या मनात कायमची असलेली भीती आणि काही बाबतीत पहिल्यापासूनच आपल्या मनात असलेला आपला सेल्फ कॉन्फिडन्स, या सगळ्या भावना आपल्याला आलेल्या पहिल्यापासूनच्या अनुभवानुसार ह्या आपल्या सबकॉन्शियस लेवलवरती चाललेले असतात. आणि जेव्हा आपण मेडिटेशन करतो ना, तेव्हा आपल्या ह्या जुन्या प्रोग्रामिंगची पकड ही हळूहळू कमी होऊ लागते आणि स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्स हा वाढू लागतो किंवा बदलू लागतो आणि मनामध्ये पॉझिटिव्ह थॉट्ससाठी, सकारात्मक विचारांसाठी एक वेगळी जागा निर्माण होते. आणखीन एक गोष्ट म्हणजे आपलं मन आणि आपलं शरीर ह्यांचा खूप जवळचा संबंध आहे. कारण जेव्हा आपलं मन स्ट्रेसफुल होतं ना, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये सुद्धा स्ट्रेसफुल हार्मोन्स हे वाढायला लागतात आणि मग त्याचा परिणाम आपण बघतोच.
झोपेवर, पचनावर, रक्तदाबावर म्हणजेच BP हाय होणं, लो होणं हे अशाच प्रकारे संपूर्ण शरीरावर होतो. आणि तेच मेडिटेशनमुळे तुमचं सर्व शरीर हे रिलॅक्स मोडमध्ये जातं. तुमचे हार्टबीट्स शांतपणे चालू लागतात. मन स्थिर होतं. शरीराला मी म्हणेन एक प्रकारे दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्यासाठी योग्य ते वातावरण मिळतं. मेडिटेशन म्हणजे काही वैद्यकीय एक उपचार नाही, पण त्यासाठीच त्या उपचारांना पूरक म्हणून खूपच उपयुक्त ठरू शकतं. आज आपण ज्या नॉलेज आणि इन्फॉर्मेशन्सच्या जगामध्ये जे जगत आहोत, तिथे सततचं ते मोबाईल नोटिफिकेशन, सोशल मीडिया, कामाची चिंता, भविष्याची चिंता, त्यामुळे आपलं मन आहे ना हे सतत धावत असतं. पण मेडिटेशन आपल्याला वर्तमान काळात जगायला शिकवतं. ते आपल्याला प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान क्षणात आणून ठेवतं. आणि जेव्हा आपण मागचा आणि पुढचा विचार न करता वर्तमान काळात जगायला लागतो, तेव्हा आपोआपच आपल्या मनातला ताण, तणाव किंवा चिंता ही कमी होऊ लागते आणि आपोआपच मन स्थिर आणि शांत होतं. कधी कधी बघा, काही गोष्टींना घेऊन आपण खूप कन्फ्यूज अवस्थेत सापडतो. एक मन आपलं एक डिसिजन सांगतं तर दुसरं मन दुसरा डिसिजन. अशा वेळी मनामध्ये खूप गोंधळ निर्माण होतो. या ठिकाणीच मेडिटेशन आपल्या मनातला जो अनावश्यक आवाज आहे तो बाजूला करून मन शांत ठेवायला मदत करतं. त्या अवस्थेमध्ये आपल्याला सर्व गोष्टी अधिक स्पष्ट दिसू लागतात. योग्य निर्णय घेण्याची आपली क्षमता वाढते आणि भावनेच्या भरात आपण निर्णय घेण्याऐवजी विचारपूर्वक निर्णय घ्यायला लागतो. बाहेरच्या जगाच्या या केऑसमध्ये किंवा या बदलत्या जगाच्या परिस्थितीमध्ये स्वतःला मजबूत कसं ठेवायचं, बाहेर किती वादळ असलं तरी मनाला शांत कसं ठेवायचं, योग्य निर्णय कसे घ्यायचे, अशा परिस्थितीतच मनाला सावरून कसं घ्यायचं हे आपल्याला मेडिटेशन शिकवतं. या सगळ्या बाहेर चाललेल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या हँडल करू शकतो आणि आपल्याला हव्या असलेल्या सगळ्या सुखसुविधा ह्या आपण मिळवू शकतो. यासाठी लागणारी जी आंतरिक शक्ती आहे ही आपल्या प्रत्येकातच असते. फक्त ह्या सततच्या बाहेरच्या चाललेल्या गोंधळामुळे आपण थोडेसे तिच्यापासून लांब गेलेलो असतो. पण मेडिटेशनमुळेच आपली ही इच्छाशक्ती जागृत होते, कॉन्फिडन्स वाढतो आणि सिक्स सेन्सही जागृत होतात. काही परिस्थितीमध्ये काय नेमकं योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे आपोआपच आपल्याला अंतर्मनातून कळायला लागतं. हीच ती मेडिटेशनमुळे शांत आणि जागरूक मन झाल्यामुळे निर्माण होणारी स्पष्टता असते. स्टुडंट असो वा कोणताही बिझनेसमॅन, एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन हा एक त्या यशाचा मुख्य भाग आहे आणि मेडिटेशनमुळे त्यांच्या कामातला फोकस वाढतो, त्यांची कार्यक्षमता वाढते. त्यानंतर मेडिटेशनमुळे बघा, आपलं मन हे शांत होत राहिल्यामुळे आपल्या मनातला रागही कमी होऊ लागतो. आपण इतरांना, आपल्या समोरच्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने आपले सर्वांशी नातेसंबंध सुधारतात. त्यामध्ये सुद्धा आपल्याला सकारात्मक बदल दिसून येऊ लागतात. आपण अनेकदा आनंद हा बाहेरच्या वस्तूंमध्ये, पैशामध्ये किंवा परिस्थितीमध्ये शोधत असतो, पण मेडिटेशन आपल्याला तोच आनंद आपल्या आतच आहे हे शिकवतं. कारण जेव्हा मन शांत असतं तेव्हा आपल्याला कोणत्याही कारणाशिवाय आनंद अनुभवता येतो. ओव्हरऑल मेडिटेशन म्हणजे डोळे बंद करून फक्त बसणे नाही, तर ते आपल्या मनाचं एक प्रकारे केलेलं हीलिंग आहे. सबकॉन्शियस माइंडचं शुद्धीकरण आहे. शरीराला विश्रांती देऊन त्याला आतून बरं करणं आहे. आणि आत्ताच्या या कलियुगातल्या जगाचा चाललेला जो काही मानसिक वैचारिक गोंधळ आहे, यातून नेमका आपल्या मनाला शांती देण्याचा मार्ग आहे. स्वतःशी पुन्हा जोडून घेण्याचा सुंदर अनुभव आहे. दुसऱ्यांना समजून घेऊन किंवा त्यांना बदलवण्यापेक्षा आधी स्वतःला समजून घेणं हे जास्त गरजेचं असतं. कारण तो बदल ही आपली स्वतःची प्रगती घडवून आणतो आणि तोही कोणाच्याही मदतीशिवाय. आणि प्रगती करणाऱ्याच्या मागे तर हे जग धावतच असतं. सो त्याच अनुषंगाने आपल्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी ह्या आपसुकच आपल्याला हळूहळू मिळायला लागतात. फक्त त्याची जी की म्हणजे जी चावी आहे ती आपल्यातच दडलेली असते आणि ती आपल्याला एनर्जाइज करणं गरजेचं असतं. दररोज फक्त 10 ते 15 मिनिटं का होईना पण मेडिटेशन जरूर करा, कारण त्यामुळेच तुमचं मन शांत होतं. आणि जेव्हा तुमचं मन बदलतं तेव्हाच तुमचे विचार बदलतात. विचार बदलले की तुमचे निर्णय बदलतात आणि निर्णय बदलले की आयुष्य बदलायला आपोआपच सुरुवात होते. काय वाटतं? जर तुम्हालाही हे पटलं असेल आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण यापुढे तुम्हाला असेच आध्यात्मिक बट लॉजिक पटवून देणारे अनेक व्हिडिओज या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.